वेगळ्या विदर्भ राज्यासाठी जो मोर्चा आहे तो यशवंत स्टेडियम कडून निघालेला आहे आणि तो मोर्चा जो आहे या मॉरेस कॉलेज टी पॉइंटवर थांबवणार आहे आणि त्या मोर्चाला बंदोबस्त आपण बघू शकता। पोलिसांचा किती मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे हे चित्र बघा। वाहतुकीला इथं रोखण्यात येत आहे कारण मोठा मोर्चा या ठिकाणी येत असल्यामुळे मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि काही वेळातच मोर्चा जो आहे या पॉइंटला पोहोचणार आहे। आपला यशवंत स्टेडियम कडून जो मोर्चा निघालेला आहे मात्र पोलिसांचा जो बंदोबस्त बघता एकदम कडक बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांनी ठेवलेला आहे। कुठल्याही प्रकारचं लॉ अँड ऑर्डर या ठिकाणी बिघडू नये म्हणून हा जो बंदोबस्त मोठा करण्यात आला। पोलीस व्हॅन आपण या ठिकाणी बघू शकता। कार्यकर्त्यांना डिटेक्ट सुद्धा करू शकतात। या ठिकाणी दोन्ही बाजूने पोलिसांच्या व्हॅन या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे। एका साईडला जो आहे विदर्भवाद्यांचा जो मोर्चा आहे तो या ठिकाणी पोहोचत आहे आणि तो मोर्चा जो आहे संविधान चौक निघणार होता आणि तिथून जो आहे वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विधान भवनावर विदर्भ राज्याचा झेंडा फडकवणार होता। पण मात्र आता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून जो आहे मोर्चा या ठिकाणी इथे अडवल्या जाणार आहे। बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात इथे व्हॅन पोलिसांच्या व्हॅन या ठिकाणी लागलेल्या आहे। आपण बघू शकता म्हणजे पोलिसांची बिलकुल तयारी जोरदार तयारी या ठिकाणी दिसून शकता। आपण बघू शकता पोलिसांचा बंदोबस्त एकदम टाईट असा बंदोबस्त आहे। वेगळा विदर्भ राज्यासाठी येणारे जे काही विदर्भवादी आहेत त्यांना रोखण्यासाठी विधान भवनावर त्यांना जाऊ देणार नाही। विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जे विदर्भवादी या विधान भवनावर जाणार आहे विदर्भ राज्याचा जो झेंडा फडकवणार आहे त्यासाठी पोलीस मात्र बिलकुल टाईट असा बंदोबस्त या ठिकाणी आपणास बघाव्यास मिळतात। मी समोर दाखवतो आपण बघू शकता हा सुद्धा बंदोबस्त बघा बिलकुल जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। एका साईडचा जो मार्ग आहे तो बंद करण्यात आलेला आहे। हे बघू शकता तुम्ही इथे कठडे लावण्यात आलेले आहे कारण या ठिकाणी जो आहे मोर्चा तो येणार आहे आणि शेकडो पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तुम्हाला बघाव्यास मिळणार आहे। हा सगळं बंदोबस्त तुम्हाला मी दाखवत आहो। मोठा असा बंदोबस्त आहे आणि हजारोच्या संख्येने सुद्धा विदर्भवादी जे आहे ते संविधान चौकात धडकणार होते पण मात्र त्यांना याच ठिकाणी रोखण्यात येणार आहे। म्हणजेच विधानसभेवर जो त्यांना झेंडा फडकवण्याचा जो निर्णय घेण्यात त्यांनी घेतला आहे तो मात्र या ठिकाणी होणार नाही असं दिसतं कारण पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे। बघू शकता शेकडो पोलिसांचा बंदोबस्त आहे। होमगार्ड आहे, पोलीस आहे, PSI आहे, PI आहे। मोठ्या प्रमाणात असा बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि हा जो संपूर्ण मार्ग जो आहे तो सध्या बंद केलेला आहे। कुठल्याही प्रकारच्या वाहनास इथं बंदी घातलेली आहे। यशवंत स्टेडियम करून तो मोर्चा निघालेला आहे आणि या ठिकाणी तो पोहोचणार आहे आणि इथे आल्याच्या नंतर काय इथे मोर्चा सोबत काय होते ते सुद्धा आम्ही इथे दाखवण्याचा तो आम्ही प्रयत्न करणार आहोत। अभी तो ये अंगड़ाई है। जय विदर्भ, विदर्भ की नारी हिंदुस्तान है। वापस जायचं का आपल्याला? चला आपण गाडी घेऊन हो 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 अरे लाईन मध्ये या ना, सगळे लाईन मध्ये या ना, मजा येईल। लाईन मध्ये लागा हो ना, तेच तर मेन आहे ना। सगळे लाईन मध्ये लावा लोकांना। असा कसा होत नाही, कसा होत नाही, धर्म आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा धर्म आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा। विदर्भ के गद्दारों को विदर्भ के गद्दारों को विदर्भ विदर्भ चला या चला तुमचा निधी आता पटला का इंदिरा आणला ना।
चला 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 आपण बघू शकता आतापर्यंत जे आहे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जे प्रमुख आहे प्रकाश पोहरे यांना अटक केलेली आहे, निमजे यांना सुद्धा डिटेन केलेलं आहे पोलिसांनी. अनेक 10-12 अशा जे विदर्भवादी जे नेते आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि या ठिकाणी सगळ्यांना इथे रोखण्यात आलेले आहे. आपण बघू शकता एकंदरीतच जो पोलिसांचा जो बंदोबस्त आहे एकदम तगडा असा बंदोबस्त आहे आणि विदर्भवादी आणि पोलीस एकदम आमने सामने झालेले आहे. तिथूनही जरी आहेत तर प्रकाश पोहरे यांना अटक केलेली आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे संपूर्ण विदर्भातून जे आहे विदर्भवादी या ठिकाणी आलेले आहे आणि एक एक करून जे आहे पोलीस त्यांना अटक करण्यात म्हणजे डिटेक्ट त्यांना करत आहे. त्यांचा जो संकल्प होता की आज वेगळ्या विदर्भाचा जो झेंडा आहे विधानसभेवर आम्ही फडकवणार तो मात्र कदाचित तो पूर्ण होणार नाही. आपण बघू शकता या ठिकाणी जे शेतकरी संघटनेचे नेते आहे हे सगळे बसलेले आहेत. केदार साहेब आपल्या सोबत आहे. केदार साहेब सुद्धा आहे. थोडं उभं झालं. केदार साहेब सुद्धा आहे या ठिकाणी कारण ते सुद्धा विदर्भ आंदोलन समितीमध्ये सक्रिय आहे. केदार साहेब काय सांगाल, मोठ्या संख्येने आज विदर्भवादी या ठिकाणी आलेले आहे. पोलीस मात्र एक एक करून विदर्भवाद्यांना ते डिटेन करत आहे, घेऊन जात आहे. प्रकाश पोहरे साहेबांना घेऊन गेले. ही विदर्भ राज्य आंदोलन समितीने जे वेगळ्या विदर्भाचा झेंडा विधान भवनावर लावायचा निर्णय घेतला त्या प्रसंगी संपूर्ण विदर्भातून आलेल्या असंख्य विदर्भवीरांना मी सलाम करतो आणि त्या लोकांच्या ताकदीने आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने इथपर्यंत आलो 0 मैलपर्यंत, पण त्यांनी आम्हाला झेंडा लावू दिला नाही. ही आमची दुसरी वेळ आहे झेंडा लावायची. याच्या आधी आम्ही झेंडा लावलेला आहे आणि आम्हाला तो लावू देण्यात आला होता. ड्रोननी लावला होता आम्ही. आता का अडवलं हे आम्हाला समजून नाही राहिलं. आणि ही जी मागणी आहे आमची ही 119 वर्ष जुनी आहे. या मागणीमध्ये देवेंद्र फडणवीस या मागणीमध्ये देवेंद्र फडणवीस आपण हे चित्र दृश्य दाखवा, थोडं थांबा, दृश्य दाखवा. हे मस्की साहेब आहे आणि यांचं एक आगळं वेगळं आंदोलन आहे. ते या पिंजऱ्यामधून आलेले आहे. त्या आंदोलनामध्ये हे एक वेगळं आंदोलन जे आहे मस्की दाम्पत्याकडून या ठिकाणी करण्यात येत आहे. एक वेगळं आंदोलन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि विदर्भवादी एक आक्रमक होऊन बॅरिकेड वरून त्यांनी जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आमची दुसरी संघटना जय विदर्भ पार्टी आहे जी बॅलेट पेपर मधनं विदर्भ मागून राहिली आणि आंदोलन समिती आंदोलनातून त्याच्यामध्ये मस्की साहेब हे एक सदस्य आहेत आणि हा जो कठाडा आलेला आहे हा जय विदर्भ पार्टीचा आहे. जय विदर्भ पार्टीच्या लोकांनी या कठाड्यात ते आलेले आहे. साखर बंद त्यांनी लावलेली आहे आणि 15 तारखेनंतर ते आमरण उपोषणाला नवरा बायको दोन्ही बसणार आहे. मिस्टर मस्की आणि मिसेस मस्की हे दोन्ही मिसेस मस्की आमरण उपोषणाला बसेल हे त्यांचं ठरलेलं आहे आणि 15 तारखेला संविधान चौकामध्ये त्यांचं हे आंदोलन सुरू होईल. आता मात्र आम्ही स्तब्ध बसणार नाही. आमची जी लढाई आहे ही आरपारची लढाई राहील. आता आम्ही जेव्हा पाहिलं की पोलीस लोक जर अशा प्रकारे कार्य करत असेल तर मग आम्ही जसं गांधीजींनी म्हटलं डू ऑर डाय त्याचप्रमाणे आम्ही करू. मग आम्ही मरू राहू कटू किंवा आमचं काही करून घेऊ पण विदर्भ मात्र मिळून घेऊ. विदर्भ राज्य मात्र मिळून घेऊ. आमच्यासोबत आणखी सर आहे. सर काय तुम्ही सांगाल का विदर्भ राज्याची कित्येक वर्षापासून मागणी आहे, पोलिसांना सामोर करून विदर्भ राज्याचं आंदोलन काय तोडण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे का?
वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात मी ओमप्रकाश तापडिया, कारंजा लाड, जिल्हा वाशिम. विदर्भाचं जे आंदोलन आहे हे 119 वर्षाच्या पूर्वीचं आंदोलन आहे. सातत्यानं आंदोलन होत आहे, चर्चा होत आहे, परंतु या शासनाला विदर्भ काही वेगळा करून द्यायचा नाही. वेगळा विदर्भ झाला तर या विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. या शेतकऱ्यावर जे आज अन्याय होत आहे ते अन्याय थांबतील. पश्चिम महाराष्ट्राने आमची सातत्यानं लूट केलेली आहे आणि ह्या लुटीच्या संदर्भात आकडेवारी जी आहे ती महाराष्ट्राच्या सरकारने जे आम्हाला निर्णय दिला होता की 23% विदर्भातील जनता ही 23% विदर्भातील जनता आहे आणि 23% तुम्हाला नोकऱ्या देण्यात येतील, 23% तुमच्या इथं जज आणि मॅजिस्ट्रेट देतील, 23% तुमच्या इथं सगळ्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात येतील. परंतु प्रत्यक्षात या महाराष्ट्र शासनाने धोकेबाजाने आम्हाला फक्त 7 ते 8% नोकऱ्या दिल्या. म्हणून या विदर्भामधून आता लोकसंख्या सुद्धा कमी होत आहे. आमच्या विदर्भातून 2 आमदार कमी झाले, 1 खासदार कमी झाला. सगळ्या जगाची लोकसंख्या वाढत असताना या विदर्भावर मात्र लोकसंख्या कमी होण्याचा अरिष्ट ओढावलेला आहे. याचा शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष वेगळा विदर्भ तीव्र निषेध करत आहे. आमच्या सगळ्या समस्याचं मूळ समाधान हे वेगळ्या विदर्भात अवलंबून आहे. करिता मी वेगळ्या विदर्भाचं समर्थन करतो. त्याकरता इथं अटक व्हायला आलेला वेगळा विदर्भ जर झाला तर नक्कीच वेगळ्या विदर्भातील लोकांना सुविधा मिळेल आणि इथले जे बेरोजगारी आहे ते सुद्धा इथं हटणार आहे. नक्कीच 119 वर्षापासूनची ही मागणी जी आहे अजूनपर्यंत जी आहे सरकारनं पूर्ण केलेली नाही. ज्या राज्यांची मागणी नव्हती ते राज्य वेगळे करण्यात आलेले आहे, पण एकूणच जे वेगळा विदर्भ राज्य आहे ते करण्यात आलेलं नाही. आपल्यासोबत आणखी एक सर आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा बोलून घेऊया. कुठून आले आहे? अच्छा, वरुडवरून. संपूर्ण विदर्भातून जे आहे इथे विदर्भवादी आपल्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आले आहेत. सर, तुम्ही कुठून आले आहेत? आम्ही दिलीप लक्ष्मणराव भोयर, वरुड तालुका, जिल्हा अमरावती. जवळपास 2012 पासून सातत्याने वेगळ्या विदर्भासाठी संघर्ष सुरू आहे. न मागणारे राज्य सुद्धा केंद्र सरकारने दिले, परंतु जर एवढी जुनी 100 वर्षापूर्वीची मागणी अजूनही जर पूर्ण केल्या जात नसेल तर हे मोठं विदर्भाच्या बाबतीत षडयंत्र आहे. सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात होत्या त्या महाराष्ट्राच्या नावानं लागल्या जाते आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त आत्महत्या ह्या अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. नेमकं काय म्हणजे कारण असू शकते का तो वेगळा विदर्भ आपल्याला भेटू नाही राहिला? याचं कारण एकच आहे, पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्याची दंडेली आणि त्याचं दडपण केंद्र सरकार घेते. पण इथले पण मुख्यमंत्री झाले होते, देवेंद्र फडणवीस झाले होते, त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं होतं, नितीन गडकरींनी सुद्धा लिहून दिलं होतं, तरी त्यांचं सरकार सुद्धा आलेलं होतं, पण तरी सुद्धा तुम्हाला वेगळा विदर्भ दिला नाही. शिवाय अनिल देशमुखांनी सुद्धा, रणजित देशमुखांनी सुद्धा वेगळ्या विदर्भाचा आवाज मोठा केला होता. यांनी निवडणुकीपूर्वी कबूल केलं, वेगळ्या विदर्भाचं वातावरण मोठं केलं, लढाई मोठी केली, परंतु निवडून आल्यानंतर त्यांनी म्हटलं का आम्हाला महाराष्ट्राचे राज्य करू द्या. विदर्भाला बेईमान असलेले विदर्भाचे हे नेते यांनी विदर्भाला फसवलेला आहे. खरे शत्रू विदर्भातले नेते विदर्भवासी यांना ठरलेले आहे आणि म्हणून वेगळा विदर्भ होत नाही. वास्तविक विदर्भाचे आपले देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरीनं आम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून दिलं आणि फडणवीसनं म्हटलं की मी लग्न सुद्धा करणार नाही, त्यांना मुलगी सुद्धा झाली आणि अजून ते म्हणतात की आंदोलन मोठं नाही होत. आता यांना काय, आता 1-2 महिन्यानं विधानसभेच्या निवडणुका आहे, अशा वेळी आता तुम्ही जे विदर्भवादी आहे, खास करून विदर्भवादी, काय भूमिका तुम्ही घेणार आहे आता विदर्भवादी निवडणुकीमध्ये? आमची ज्यांनी फसवणूक केली, पहिला क्रमांक काँग्रेसवाल्यांनी आतापर्यंत सातत्यानं आमची फसवणूकच केली आणि मग अपेक्षा होती का निदान बीजेपी तरी आपला विचार करन, पण बीजेपी सरकारने आमची फसवणूक केली. म्हणून या दोन्ही पक्षच्या विरोधात आमचं मतदान राहील, तिसऱ्या आघाडीला आमचं मतदान जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे राहील तिथे आम्ही संघटितपणे वेगळ्या विदर्भाच्या नावावर आम्ही मतदान करू.
निश्चितच जे दोन्ही प्रस्थापित जे पार्ट्या आहेत त्यांना आम्ही या निवडणुकीमध्ये आम्ही आपली जागा दाखवून देऊ असं विदर्भवादी नेत्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आणखी एक सर आहे, थोडं सरांचं सुद्धा घेऊ. सर, तुम्ही काय सांगाल? तुम्ही सुद्धा अनेक वेळा विदर्भाच्या चळवळीमध्ये सक्रिय राहता, पण अनेक वर्षापासून आपल्याला वेगळा विदर्भ मिळत नाही. लोकांचं म्हणणं असं आहे की वेगळं राज्य जर झालं तर हे राज्य सक्षम म्हणजे होणार नाही, बनणार नाही. तुम्हाला काय वाटते? मला असं वाटते की विदर्भ अलग झाला पाहिजे, कारण की आज माझी वय 60 वर्षाची आहे. तर त्यावेळी जामोदराव झोटेने हे जे चळवळ हातात घेतली होती विदर्भ अलग झाला पाहिजे म्हणून, तर आम्ही त्यांच्यासोबत राहत होतो. उमेश चौबे होते आणि आता नितीन गडकरी आणि जे फडणवीस आता मागच्या वेळेस मुख्यमंत्री झालेले होते, त्यांनी विदर्भाची चळवळ खूप चालवली आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी. आणि नितीन गडकरी सोबत म्हणजे विदर्भ अलग झाला पाहिजे म्हणून त्यांची विचारधारा होती. आता विदर्भ अलग झाल्यापासून कोणता फायदा होणार आहे? कारण की आपल्याकडे वीज तयार होते आणि विजेचा तुम्हाला दर तर माहीत आहे सर्वांना का 30% दर वाढलेला आहे. लोक बिलं भरू शकत नाही ना, कारण की बिलं इतके झालेले आहे की लोकांना खायची सोय आता म्हणजे सकाळची संध्याकाळची विचार पडतो. तर तो पैसा पूर्ण कसा आहे, आता प्रायव्हेटीकरण झाल्यामुळे 10-15 हजार रुपये पगार मिळते लोकांना आणि 3-4 हजार रुपये तर बिलच येते इलेक्ट्रिकच्या बिल. तर लोकांचं जे समाजसेवक आहे आणि बाकी जे चळवळ जे सुरू आहे विदर्भासाठी, एवढा जो प्रसंग इथं दिसून राहिला आपल्याला, तर हे काही पागल कुत्र्यांना डसलं नाही आहे एवढ्या लोकांना. मला एकट्याला डसलं असेल, परंतु हजारो लाखो म्हणजे हजारोच्या संख्यामध्ये आज विदर्भ अलग झाला पाहिजे म्हणून आज आपल्या समोर इथं उपस्थित आहे सर्व इथं ह्या मैदानामध्ये म्हणजे ह्या रणभूमीमध्ये. तर माझी इच्छा आहे की विदर्भ अलग झालेच पाहिजे आणि आमचं समर्थन आहे. मानव हित कल्याण सेवा संस्थाचा मी संस्थापक आहे आणि एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे असल्यामुळे माझी स्वयंची इच्छा मनातून आहे का विदर्भ अलग झाला पाहिजे. नक्कीच या ठिकाणी जे जे आंदोलक आलेले आहे, विदर्भवादी जे आलेले आहेत, त्यांच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की वेगळं विदर्भ राज्य झालं पाहिजे. त्याच मागणीसाठी ते आज जे आहे या ठिकाणी आंदोलन करत आहे. एकंदरीतच त्यांचं जे आंदोलन जे आहे या ठिकाणी रोखण्यात आलेलं आहे. त्यांनी एक आव्हान केलं होतं प्रशासनाला की वेगळ्या विदर्भ राज्याचा झेंडा आम्ही विधानसभेवर फडकवू, पण मात्र त्यांना या ठिकाणी रोखण्यात आलेलं आहे. मोठी पोलिसांची सुद्धा या ठिकाणी संख्या आहे, जवळपास 300-400 पोलिसांची संख्या आहे. त्यापेक्षा इथे हजारो विदर्भवादी सुद्धा आलेले आहेत, पण विदर्भवाद्यांना मात्र विधान भवनापर्यंत पोहोचू दिलेलं नाही. या ठिकाणी सगळे आपण बघू शकता या ठिकाणी त्यांना थांबवण्यात आलेलं आहे. काही जे नेते होते त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे. म्हणूनच आता वेगळा विदर्भ राज्याची जी मागणी आहे आणखी नाही विदर्भात ही पेट धरू शकते, याची शासनाने सुद्धा दखल घेतली पाहिजे. आणि हा जो वेगळ्या विदर्भाचा जो प्रश्न आहे हा केंद्र शासनाचा अखत्यारीता तिथे राज्य शासनाच्या हाती नाही आहे. म्हणूनच मोदी साहेबांची या ठिकाणी 2-3 वेळा सत्ता आली आणि त्यांचेच जे नेते होते, देवेंद्र फडणवीस होते, नितीन गडकरी होते, यांनी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून विदर्भवाद्यांना लिहून दिलं होतं. तेव्हा संपूर्ण विदर्भवादी जे आहेत त्यांच्या पाठीशी होते, पण मात्र एकंदरीतच त्यांची मागणी पूर्ण केली नसल्यामुळे 2019च्या निवडणुकीमध्ये विदर्भामध्ये कुठेतरी बीजेपीला फटका बसला. आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी हे आंदोलन होत आहे आणि 2 महिन्यांनी निवडणुका होणार आहे. आता मात्र सगळे जे विदर्भवादी आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले आहे आणि जोपर्यंत वेगळा विदर्भ मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार, असंच एकंदरीतच या आंदोलनामध्ये आलेल्या विदर्भवाद्यांनी आम्हाला सांगितलं आहे. बघत राहा IBM TV 9 WH न्यूज. धन्यवाद. जय विदर्भ.